शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आरसीएफच्या प्रकल्पग्रस्तांसाठी आंदोलन सुरू झालं आहे। आमदार महेंद्र दळवी आता आंदोलन करतायत। दळवी साहेब, नक्की काय समस्या आहे, काय प्रश्नासाठी आंदोलन सुरू केलेलं आहे? गेले 40 वर्ष आरसीएफ बाधित प्रकल्पग्रस्तांचा नोकरीचा जो प्रश्न आहे त्या संदर्भातलं आजचं जनआंदोलन आहे। याच्यामध्ये सर्वपक्षीय सर्व नेत्यांनी याच्यामध्ये सहभाग दिला आहे, कारण प्रकल्पग्रस्त हे सर्व पक्षाला मानलं जाणारे असल्यामुळे आणि मी ह्या गावचा भूमिपुत्र असल्यामुळे, या कंपनीमध्ये ॲज अ एम्प्लॉय म्हणून मी काम केलं असल्यामुळे या तालुक्याचा, या विधानसभेचा आमदार असल्यामुळे जबाबदारी मी स्वीकारली आणि त्याचे नेतृत्व मी आज करतोय। मला माहिती आहे की सगळ्याच लोकांच्या याच्यामध्ये सहभाग निश्चित आहे। या समस्या काय काय आहेत? फक्त प्रकल्पग्रस्तांना नवीन विस्तारीकरणाचा जो प्रकल्प आला त्याच्यामध्ये ॲज अ एम्प्लॉय म्हणून त्वरित घ्यावं हे आश्वासन आम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं आणि प्रकल्पाचं काम सुरू 6 महिने झालेत। 6 महिन्यानंतर देखील जर त्या विचारात दिली येत नसतील तर रस्त्यावरची लढाई लढणं हा आमचा न्यायिक अधिकार आहे आणि त्याचा वापर आम्ही नक्की केला। आता काही वेळापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात मीटिंग होते आणि त्याला पाठ फिरवलेली आहे, त्यानंतर तुमची भूमिका काय आहे? नाही, जिल्हाधिकाऱ्यांची मीटिंग बोलवली होती। जिल्हाधिकाऱ्यांच्या त्यांनी जे निरोप दिला, बोलवलं, त्या अनुषंगाने आरसीएफ मॅनेजमेंटच्या चर्चेत यायला पाहिजे होती, पण आरसीएफचं म्हणणं असं आहे की आम्हाला मेलद्वारे किंवा पत्राद्वारे दिल्याशिवाय आम्ही येऊ शकत नाही, अशी माजोर मॅनेजमेंट आहे। तिला त्याच पद्धतीने उत्तर देणं हे आमचं काम आहे। जिल्हाधिकारी या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील, कारण त्यांनी सूचित केलं, वाक्य आपण बघितलं की जे व्हेरीफाईड सर्टिफिकेट आहे त्यांना ॲजिली नोकरी द्यायला पाहिजे आणि त्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत। आता तुम्ही सत्तेत आहात, केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी, त्यानंतर मग रस्त्यावर उतरण्याची वेळ येते, नक्की आंदोलन किती पुढे जाणार आहे? असं आहे की आरसीएफच्या आडमुठी धोरणामुळे ही लढाई आम्ही सुरू केली आहे। केंद्रात आमचं सरकार आहे, राज्यात आमचं सरकार आहे, त्यात आम्ही लोकप्रतिनिधी करतो आमदार म्हणून, ती जबाबदारी आहे। आणि म्हणून जनतेचा जो आवाज आहे तो खरा असताना रस्त्यावर येऊन सरकारला पुनश्च कानावरती जावा ह्या संदर्भात ते आंदोलन आहे। आणि मला असं वाटतं राज्य सरकार केंद्राच्या माध्यमातून, आरसीएफ मॅनेजमेंटच्या माध्यमातून, जिल्हा अधिकाऱ्याच्या माध्यमातून 24 तासामध्ये हा आदेश काढतील आणि माझ्या प्रकल्पग्रस्तांना याच्या नोकरीमध्ये सामावून घेतील, हा आमचा आशावाद निश्चित आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये सहभागी असलो तरी देखील जनतेचा आवाज पोहोचवण्यासाठी आमदारांमार्फत आंदोलन करण्यात आले आहे आणि लवकरात लवकर केंद्र सरकार, राज्य सरकार आपली बाजू मांडेल आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय भेटेल अशीच भूमिका आमदारांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे। आता हे आंदोलन किती पुढे चालतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।